तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झालाय आणि सर्वांनाच या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आणि येत्या 5 दिवसात कोणत्याही क्षणी ठाकरे बंधू या संदर्भात जाहीर घोषणा करू शकतात। यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जाते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावरून युतीची घोषणा केली तर त्याचा फायदा मुंबई ठाणे नाशिक महापालिकेत होईल असा दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचा अंदाज आहे। ठाणे मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतली चर्चा अंतिम टप्प्यात आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले। याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे चर्चा। आणि येत्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल। किती होती? माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील। ती महाराष्ट्राची गरज आहे। फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, पुणे आहे। आमचे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।